युनेस्को ड्रग्ज पार्टीनंतर ड्रग्ज विरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर ANC घाटकोपर टीम आणि साकीनाका पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 5 कोटी रुपयांचे MD मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहेत। या प्रकरणात टिटवाळा येथील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून ती ड्रग्ज सप्लाय नेटवर्कमधील महत्त्वाची कडी असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार NDPS कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणाशी संबंधित 2 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। तपासात अटक करण्यात आलेली महिला ही एक्स्टेसी टॅब्लेटची पुरवठादार असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी टिटवाळ्यातील तिच्या घरावर छापा टाकला। तेथे एकूण 4056 एक्स्टेसी टॅब्लेट सुमारे 2030 ग्रॅम जप्त करण्यात आले आहेत। या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 5,07,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। यापूर्वीही आरोपीकडून 104 ग्रॅम MDMA सुमारे 26 लाख रुपयाचं जप्त करण्यात आलं होतं। महिलेला रविवारी पहाटे सुमारे 5 वाजता अटक करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तिला कल्याण येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। ही कारवाई ANC घाटकोपरचे PI अभिजित अहिरराव आणि PI राहुल लोखंडे यांच्या पथकाने केली। या प्रकरणातील ड्रग्ज नेटवर्कमधील इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं।